पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली होती। आता या प्रकरणामागचं धक्कादायक कारण समोर आलंय। गुप्तरोगाच्या उपचारासाठी आलेल्या एका तरुणानं उपचारासाठी पैसे नसल्यामुळे थेट रुग्णालयालाच लक्ष केलं। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। सोलापूर जिल्ह्यातील शिवाजी राठोड हा गुप्तरोगाच्या उपचारासाठी पुण्यातील हडपसरमधील उषा किरण रुग्णालयात आला होता। रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी तब्बल 7 लाख रुपये खर्च येणार असल्याचं सांगितलं। मात्र एवढी मोठी रक्कम नसल्यामुळे शिवाजीने एक धक्कादायक कट रचला। रुग्णालयातूनच खंडणी उकळायची आणि त्या पैशातून स्वतःचे उपचार करायचे असा त्याचा प्लॅन होता। यासाठी त्याने थेट बॉम्ब तयार करण्याचा निर्णय घेतला। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शिवाजी राठोड यांनी यूट्यूबवरून बॉम्ब तयार करण्याची माहिती घेतली। त्यानंतर आवश्यक साहित्य विकत घेत त्याने स्वतःच बॉम्ब तयार केला आणि तो उषा किरण रुग्णालयात ठेवला। रुग्णालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली। पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। हडपसरचे हॉस्पिटल केसमध्ये आरोपी CCTV फुटेजेस आणि इतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अनुषंगाने काल जे बाबी समोर आली होती ते आरोपी आयडेंटिफाय करण्यात आला होता। आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती। टेक्निकल एनालिसिस इन्व्हेस्टिगेशनच्या आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरच्या दिशेने पळालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती। अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली, परंतु तसे न होता शेवटी त्यांना नागपूरच्या रेल्वे स्टेशनला त्यांना ATS ची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांना आरोपीला पुणे येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। मला वाटते आज रात्रीपर्यंत ते बहुतेक पुण्यात पोहोचते। तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे। हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे। पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल। प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल। आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याचे झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे। बॉम्ब शोधक पथकाने संशयित वस्तू ताब्यात घेत मोकळ्या मैदानात नेऊन ती निकामी केली। विशेष म्हणजे हे संपूर्ण ऑपरेशन सुरू असताना आरोपी शिवाजी राठोड गर्दीत उभा राहून सगळं पाहत होता। घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CCTVच्या आधारे आरोपीचा माग काढला। दरम्यान शिवाजी राठोड हा नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता। पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेतून तो पसार होण्याच्या प्रयत्नात होता, मात्र पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेतलं। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे एका तरुणाने थेट रुग्णालयात बॉम्ब ठेवण्याइतपत टोकाचं पाऊल उचलल्याची ही घटना आहे। मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। आता या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।